जस्ट बिकॉज तुम्ही EMI अफोर्ड करू शकता याचा अर्थ असा नाही की तुम्ही कार पण अफोर्ड करू शकता. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव पार्थ सोनवणे आणि कार अँड कॅश फ्लो सिरीज मध्ये एपिसोड 1 मध्ये आपण बघणार आहोत वेन यू शुड बाय युअर फर्स्ट कार. पहिली गाडी आपण कधी घ्यायला हवी. सर्वप्रथम आपण बघितलं पाहिजे माझी ती नीड आहे का वॉन्ट आहे, मला खरंच गरज आहे का, ती रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करते का नवीन कार घेऊन, तरच आपण घेतली पाहिजे. 90% लोक नवीन कार का घेतात, कारण की जस्ट त्यांच्या मित्रांनी सांगितलं किंवा त्यांच्या मित्रांनी नवीन गाडी घेतली, रिलेटिव्ह मध्ये प्रेशर येतोय किंवा मला एक चांगलं सक्सेसफुल दिसायचंय म्हणून मी नवीन गाडी घेतो. परंतु कार ही इन्व्हेस्टमेंट नाहीये. ही शोरूम मधून बाहेर आले हिची व्हॅल्यू कमी होती, त्याच्यामुळं ही ऍसेट डिप्रिशिएटिंग ऍसेट आहे. तर घेण्याआधी खूप विचार करा. गाडी घेण्याआधी हे 3 पॅरामीटर आपण लक्ष दिले पाहिजे. पहिला पॅरामीटर म्हणजे टोटल आपला जो गाडीचा खर्च आहे, पूर्ण गाडी घेण्यापासून EMI पासून त्याचं पेट्रोल वगैरे आपल्या इन्कमच्या 20% आत आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट थांबली नाही पाहिजे, त्या EMI चा बर्डन आला नाही पाहिजे आपल्या इन्व्हेस्टमेंट जर्नी मध्ये, फायनान्शियल फ्रीडमच्या जर्नी मध्ये. तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड इंटॅक्ट राहिला पाहिजे, त्याला ब्रेक न करता तुमचं डाऊन पेमेंट पण झालं पाहिजे. तो भेटूया लवकरच एपिसोड 2 मध्ये कार अँड कॅश फ्लोच्या सिरीज मध्ये. थँक्यू.